नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे जी की कट्टा आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 20 प्रश्न जे की तुम्हाला पोलीस भरती, कारागृह शिपाई असेल, दारूबंदी शिपाई असेल त्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ए 1857, बी 1920, सी 1932, डी 1885। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 1885। पुढील प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्याला तांदळाचा कटोरा म्हणतात? ए आंध्र प्रदेश, बी राजस्थान, सी छत्तीसगड, डी आसाम। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए आंध्र प्रदेश राज्याला तांदळाचा कटोरा म्हणतात। पुढील प्रश्न आपण पाहूयात, भारताचे राष्ट्रीय फळ कोणते? ए टरबूज, बी पेरू, सी आंबा, डी सफरचंद। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी आंबा। पुढील प्रश्न आपण पाहूयात, कोकिडा कोणत्या राज्याचा राज्यपक्षी आहे? ए गुजरात, बी त्रिपुरा, सी झारखंड, डी मणिपूर। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी झारखंड राज्याचा राज्यपक्षी आहे। पुढील प्रश्न आपण पाहूयात, महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी कोणता आहे? ए मोर, बी हरियाल, सी गरुड, डी पोपट। चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी हरियाल। पुढील प्रश्न आपण पाहूयात विद्यार्थी मित्रांनो, नेपाळ देशाची राजधानी कोणती आहे? ए काठमांडू, बी लखनौ, सी जयनगर, डी कुशीनगर। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए काठमांडू। पुढील प्रश्न आपण पाहूयात, जगातील सर्वात महाग वस्तू कोणती आहे? ए हिरा, बी सोने, सी एटीमीटर, डी मॅग्नेशियम। उत्तर माहिती असल्यास कमेंट करून सांगण्याचा प्रयत्न करत चला। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी एटीमीटर। पुढील प्रश्न आहे, महाभारताचे युद्ध किती दिवस चालले होते? ए 20 दिवस, बी 18 दिवस, सी 26 दिवस, डी 12 दिवस। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी 18 दिवस चालले होते। पुढील प्रश्न आपण पाहूयात, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कोणत्या किल्ल्यावर आहे? ए प्रबळगड, बी रायगड, सी लोहगड, डी सज्जनगड। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी रायगड किल्ल्यावर आहे। पुढील प्रश्न आपण पाहूयात, भारतातील पहिली प्रायव्हेट रेल्वे कोणती होती? ए शताब्दी एक्सप्रेस, बी तेजस एक्सप्रेस, सी नंदीग्राम एक्सप्रेस, डी वंदे मातरम एक्सप्रेस। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी तेजस एक्सप्रेस। पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिला पंचतारांकित हॉटेल कोणते आहे? ए रॉयल बेंगॉल हॉटेल, बी ओबेरॉय हॉटेल, सी मराठा हॉटेल, डी ताज हॉटेल। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी ताज हॉटेल। पुढील प्रश्न आपण पाहूयात, जगातील सर्वात जुना देश कोणता आहे? ए कॅनडा, बी भारत, सी इजिप्त, डी चीन। उत्तर माहिती असल्यास कमेंट करून सांगा। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो सी इजिप्त। पुढील प्रश्न आहे, गाय कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे? ए भारत, बी बांगलादेश, सी नेपाळ, डी श्रीलंका। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी नेपाळ। पुढील प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्यात द्राक्ष या फळाचे उत्पादन सर्वात जास्त प्रमाणात होते? ए महाराष्ट्र, बी गुजरात, सी मणिपूर, डी अरुणाचल प्रदेश। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए महाराष्ट्रामध्ये होते सर्वात जास्त उत्पादन। पुढील प्रश्न आपण पाहूयात, कोणत्या झाडापासून सर्वात जास्त ऑक्सिजन मिळतो? ए पिंपळाच्या झाडापासून मिळतो, बी वडाच्या झाडापासून मिळतो, सी लिंबाच्या झाडापासून, डी चिंचेच्या झाडापासून। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी वडाच्या झाडापासून सर्वात जास्त ऑक्सिजन आपल्याला मिळत असतो। पुढील प्रश्न आपण पाहूयात, भारतातील कोणत्या राज्यात वाळवंट आहे? ए महाराष्ट्र, बी हरियाणा, सी राजस्थान, डी गुजरात। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी राजस्थान राज्यात सर्वात जास्त वाळवंट आहे भारतामध्ये। पुढील प्रश्न आपण पाहूया, कोणत्या राज्याचा कायदा सर्वात जास्त कठोर मानला जातो? ए सौदी अरेबिया, बी कोरिया, सी भारत, डी युगांडा। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए सौदी अरेबिया देशाचा सर्वात जास्त कठोर कायदा मानला जातो। पुढील प्रश्न आपण पाहूयात, कबड्डीमध्ये किती खेळाडू असतात? ए 5, बी 7, सी 10, डी 12। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे
बी 7 खेळाडू हे कबड्डीमध्ये असतात। पुढील प्रश्न आपण पाहूयात, अवकाश यात्रीला आकाश कसे दिसते? ए पांढरे दिसते, बी निळे दिसते, सी काळे दिसते, डी तांबडी दिसते। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी काळे दिसते। पुढील प्रश्न आपण पाहूयात, भारतातील कोणत्या राज्यात हळदीचे उत्पादन सर्वात जास्त होते? ए महाराष्ट्र, बी आंध्र प्रदेश, सी छत्तीसगड, डी केरळ। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी आंध्र प्रदेश। सर्वात जास्त हळदीचे प्रमाण या राज्यामध्ये आंध्र प्रदेशामध्ये असते। तर तुम्हाला चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल। आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा। आणखी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।